कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलं। पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख। शहा पोलादी विचारांचे डॅशिंग गृहमंत्री। एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती। परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले। शिरसाळ्यात धस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप। परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार धंगेकर यांची भेट घेतली। धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण। तर धंगेकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसला गळ्यात भगवं उपकरण घातलेला फोटो। कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्याकडून साहित्याची नासधूस, विनाकारण नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलं। कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील हॉटेलला मोठी आग। अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली। चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप। तर छावा कादंबरीवर आधारित सिनेमा बनवलेला उतेकर यांचं स्पष्टीकरण। बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा सुसाट। सिनेमाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई।